नमस्कार मंडळी. तर आज आपण निघालो एक अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिराकडे. मंदिराकडे जात असताना वाटेतच मला एक श्रीरामाचं मंदिर लागलं आणि त्याच्या अगदी शेजारी होतं चापेकरवाडा. चापेकरवाड्याचं काम चालू होतं आणि थोडे पुढे गेल्यानंतर कालभैरवांचं मंदिर दिसतं. तिथून थोडे पुढे गेले आणि शेवटी आम्ही पोहोचलो एका पवित्र ठिकाणी. हेच ते मंदिर जिथं चापेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या वधाची शपथ घेतली होती. इतिहास साक्षीदार आहे या भूमीचा. पुणे जिल्ह्यातील चिंचवडगावात वसलेल्या श्री क्षेत्र धनेश्वर महामंदिर हे 100 वर्षाहून अधिक जुनं प्राचीन शिवालय. दक्षिण वाहिनीच्या पवना नदीच्या काठावर वसलेले हे सुंदर मंदिर हेमाडपंथी बांधणीचं असून पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा जपणार आहे. हिरवागार परिसर, जुळजुळणारा पवनजल, मंजूळ घंटानाद आणि गोशाळेतील गायींचा हंबरण्याचा आवाज मन अगदी शांत करून टाकतो. आणि विशेष म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारचे पोपट देखील दिसायला मिळतात. तुम्ही त्यांना जवळूनही बघू शकतात. आणि मंदिराच्या बाहेर पक्ष्यांसाठी पाण्याची सुंदर सोय केली होती. निसर्ग आणि श्रद्धेचे सुंदर नाते इथं जाणवते. आणि तुम्हाला इथे पूजा वगैरे करायची असेल तर तुम्ही इथे पूजा देखील करू शकता. पूजेसाठी इथं ब्राह्मण देखील असतात. तर शेवटी जाताना मला मध्येच एक मऊ मस्त जेवण करताना दिसली. मी तिला बाय बाय केला आणि घरचा रस्ता धरला. तर मंडळी, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टेक केअर. बाय.